रोज रोजचो डाळ भात खाऊन इलेलो वैताग म्हणून बायकोकानी मेवणेक साले काय पण करा पण आज काहीतरी मसालेदार आणि झणझणीत चमचमीत असा बनवा. तर त्या दोघांनी पण मनावर घेतल्याने आणि ठरवल्याने काय करू जा तर मस्तपैकी मिसळपाव करूचो बेट ठरलो. तर त्याप्रमाणे सगळे काय ते तयारी केल्यानी आणि तुमका तर माहीत आहे मिसळपावसाठी जा लागणारा आता सगळा त्याने टाकल्यानी त्याच्या आतमध्ये आणि सगळा मस्तपैकी ढवळून घेतल्यानी आणि तुमका तर माहीत आहे मालवणी मिसळ म्हणजे वाटाप या वयास तर वाटाप पण वरना टाकल्यानी आणि व्यवस्थित मिक्स करून त्याच्यामध्ये वजाभर पाणी वाचल्याने म्हणजे कशा सगळ्यांका पुराक व्हाय ना त्याच्यासाठी. तर ह्या झाल्यानंतर त्याच्यात टाकल्याने मस्तपैकी मूग आणि त्याच्यानंतर आमची मिसळ झाली तयार. त्याच्यानंतर श्रावणीने घेतल्याने ताट भरूक एकच चमचो वाचल्याने नंतर तुमच्या लक्षात येत हात लागले त्याचे खालनं भाजाक. तर हात बाजूक करून परत त्यांनी ताटली भरूक घेतल्यान मस्तपैकी कांदो पाव वरनं कोथिंबीर मारलेली होती. सगळ्यांका विचारला कशी झाली आहे मिसळ सगळेजण ताई घाबरान होय होय मस्त झाली आहे मस्त झाली आहे मनाक. त्याच्यानंतर मी ट्राय केलं तर बघते तर काय मिसळ तर एक नंबर चवदार झणझणीत मस्त मिसळ झाली होती.